बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रात गावाकडं मुलीचं शॉर्टेज असल्यामुळं का नाही लग्न हा प्रकार लईच दुर्मिळ झालाय. आणि तसल्यात कुणाची बी पत्रिका आली की लग्न करणाऱ्यांपेक्षा लग्नाला जाणाऱ्या वराडीला जास्त आनंद होतोय. आणि तशी बी पत्रिका दोस्ताला झालेली, पण ढवळ्यासोबत पावळ्या आपला बसला गाडीत जाऊन. आणि बाहेर बघा कसं आहे, सगळं हिरवंगार, नुसतं आभाळ दाटून आलेलं, शेतकरी आणि मेंढ्या चारायला चाललेल्या, झाडी झुडपं, वातावरण कसं एकदम ओरिजिनल असं दिसतंय का आता शहराकडं. सगळं एकदम कसं झकास, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, सगळं नैसर्गिक. हो, लागवड चालू झाली, पाणी लागते ना कोथिंबीरला. पुढं जरा काय हॉटेल जवळ थांबलो, तीच आमची जोडी जीवलग कशी तशी अजून एक जोडी निसर्गाच्या सानिध्यात वातावरणाची मजा घेताना दिसली. आज चाललोय म्हणलं लग्नाला, यायचं का हो? जोडी म्हणली आमच्या मागं पावसाची शेताची कामं आहे ती बाबा, ही असली सगळी कामं रिकाम टेकड्यांची असते ती, या जाऊन तुम्हीच म्हणला. आणि आमचा प्रवास आम्ही पुढं चालू केला. हे असं पोचतो नाही तवरच ही गाड्यांची गर्दी, आणि एखाद्या राजवाड्यात चाललो की काय असं वाटलं, ही भली मोठी कमान, अभिमानानं फडकणारे भगवे झेंडे. उशीर झाला, आपण लगीन आत्ताच लागलेलं. म्हणलं काय का असं ना, पोचलो एकदाच टायमिंगला. अशी अक्षता पडती नाही तवरच गर्दीच्या ओघात आम्ही थेट जेवण मंडपात. गावाकडची ही भली मोठी पंगत, लहान थोर सगळी मंडळी बसली की पंक्तीत. गुलाबजाम, मसाले भात, बटाटा आमटी, मिक्स भाजी, शेवपुरी, कोशिंबीर, मग काय दिला की तडका जेवणावर. आणि शेवटी नवरदेवाला भेटून दिल्या शुभेच्छा आणि निघालो घरा.